इचलकरंजी महापालिकेचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी. कर वाढीपेक्षा विकासाला प्राधान्य द्यावे, नागरिकांची अपेक्षा. इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा शुक्रवार 27 मार्च रोजी दुपारी 12:15 वाजता महानगरपालिकेच्या शासकीय इमारतीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणार आहे. या सभेत आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार असून कर वाढीबाबत काय निर्णय घेतला जातो आणि शहराच्या विकासासाठी कोणत्या तरतुदींना प्राधान्य दिले जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिकेत प्रथमच महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौरपदी उदय धातुंडे तर उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची निवड झाली आहे. त्यानंतर स्थायी समितीसह विविध समित्यांची स्थापना करण्यात येऊन पदाधिकारी व सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली 12 मार्च रोजी झालेल्या बैठकीत सन 2025-2026 चे सुधारित आणि सन 2026-2027 चे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. हे अंदाजपत्रक महापौरांकडे सादर करण्यात आले असून त्यावर अंतिम चर्चा व निर्णयासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर घरफाळा, पाणीपट्टी आदी करांमध्ये वाढ करू नये अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. त्याऐवजी शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, मलनिस्सारण प्रकल्प यांसारख्या मूलभूत सुविधांवर अधिक भर देण्यात यावा अशी मागणी पुढे येत आहे. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि दीर्घकालीन योजना राबवण्यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे या पहिल्या अर्थसंकल्पीय सभेकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागून राहिले असून प्रशासन नागरिकांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा.